नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ श्रावणी मालिकेचा जस्ट लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे प्रेक्षकांनी आणि या लेटेस्ट प्रोमोमध्ये खूप भयंकर टर्निंग पॉइंट मालिकाने घेतलेला आहे. हो प्रेक्षकांनो, इकडे मात्र आतापर्यंत विश्वंभर शुभ आणि श्रावणीच्या विरोधात होतं, पण असं काही घडलं की अपर्णाने आता सर्व काही कट कारस्थानं कशा प्रकारे तुम्हाला इंजेक्शन दिलेलं होतं आणि मात्र इकडे गोळ्या तुमच्या बदललेल्या होत्या आणि या सर्वांमध्ये शुभ श्रावणीने एक तुमचा जीव वाचवल्याचा प्रकार आता इकडे स्वतः अपर्णाने आता इकडे विश्वंभर समोर मांडलेला आहे. आणि तेव्हा मात्र आता अपर्णाच्या या ठाम निर्णयाने आता पुन्हा इकडे आता अलकनंदावर खूप मोठा भयंकर कोप विश्वंभरचा झालेला आहे. तर मात्र विश्वंभरने आता अलकनंदाला शेलारेच्या घरी घेऊन जात खूप मोठा धमाका केलेला आहे. चला तर प्रेक्षकांनो, या लेटेस्ट प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता अपर्णा शुभू आणि श्रावणीचा विचार करत सतत त्यांचाच विचार करत असते आणि भैयासाहेबाला जर आता अलकनंदाचं खरं रूप सांगितलं नाही तर अलकनंदा आता या इलेक्शनमध्ये उभं राहण्यासाठी काहीही करू शकते असं सतत अपर्णा विचार करत असते. आणि मात्र आता भैयासाहेबाने माझं बोलणं ऐकावं एवढीच तिचा विचार करण्याची पद्धत चालू असते. तर तेवढ्यातच मात्र आता विश्वंभर समोर जाण्यासाठी तयार झालेली असते अपर्णा, कारण आता तिने अलकनंदाची भीती मनातून घालवून ठेवलेली असते. तर इकडे आता काहीही झालं तरी या अलकनंदाचा खरा चेहरा विश्वंभर समोर आणायचं असं ठरवून आता इकडे ही जी काही आहे ना अपर्णा ती गेलेली असते भैयासाहेबाच्या रूममध्ये. आणि तेव्हा अलकनंदा आता इकडे अपर्णाला धमकावून सांगते त्याच वेळेला की तू जर भैयासाहेबाला काहीही सांगितलं तर मी मात्र तुला आता काय करणार, किंवा आता श्रावणीविषयी जसं मी इकडे भैयासाहेबाला विरोधात भडकावून बाहेर काढून दिलं भैयासाहेबाने, तसंच मी तुझ्या याच्यात पण असंच करणार पृथ्वी, आणि तुला घरातून बाहेर काढण्यासाठी आणि भैयासाहेबाचे कान भरण्यासाठी मला 2 क्षण सुद्धा लागणार नाही. त्यावर आता अशी धमकी इकडे हे अलकनंदा अपर्णाला देते. आता अपर्णा परत रूममध्ये जाते आणि इकडे मात्र ती विचार करते की नाही, मी एवढी स्वार्थी होऊ शकत नाही. मी इकडे आईसारखं प्रेम श्रावणीवर केलं आहे आणि माझ्या मुलीसोबत असं कोणीही घडणार नाही, मी असं काहीही घडू देणार नाही. आणि त्याच वेळेस इकडे मात्र आता विश्वंभर रूममध्येच असतो. तर इकडे आता ही जी काही अलकनंदा आहे ही बाहेर गेलेली असते, ते म्हणजे आता काही कामानिमित्त. तर इकडे आता विश्वंभर आणि अपर्णा घरी दोघंच असतात. आणि तेव्हा अपर्णाने ठामपणे निर्णय घेतला की नाही, ही अलकनंदा माझ्या मुलीच्या विरोधात जाते, पण माझ्या मुलीच्या विरोधात कुणीही मी आता जाताना मात्र बघणार नाही. म्हणून आता काकू जरी मी असली पण ती माझी मुलगीच आहे असा विचार करत आता ती पुन्हा भैयासाहेबांच्या रूममध्ये जाते. तर इकडे श्रावणीकडे खूप मोठा आता विचार करत असते की आपण आत्याला चॅलेंज तर दिलेलं आहे, पण हे चॅलेंज आता करायचं तरी काय. खरंच घरात आईला सुद्धा मी सांगितलं की बाबांची माफी मागण्यासाठी मी इथं आत्याला आणणार, मग आता करू असं काय करू की जेणेकरून आता बाबासमोर या आत्याचा खरा चेहरा येत आता मला बाबांकडे हिला सॉरी म्हणायचं. ती असा सतत विचार करत असते आणि तेवढ्यातच इथं अनुराधा येते आणि आता तिला ओरडायला लागते की हा काम तुझे कोण करणार, तुझा बाप येऊन करणार का. तेव्हा मात्र आता श्रावणी बोलते की नाही, माझे बाबा तर येऊन करणार नाही कामं, पण मात्र मीच करणार. पण लवकरच माझ्या सासरी बुवाला माफी मागण्यासाठी माझी आत्या इथं येणार, हे वचन मी दिलेलं आहे, मला आठवण आहे आणि मी नक्कीच हे करून दाखवणार. तेव्हा इकडे मात्र आता ही अपर्णा विश्वंभरला बोलते की भैयासाहेब मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर आता भैयासाहेब बोलतात की बोल ना अपर्णा, मला नंदा अक्काबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा आता इकडे भैयासाहेब जे काही काम करत असतात ते खाली ठेवतात आणि बोलतात की काय बोलायचं आहे तुला. तेव्हा आता इकडे शुभू आणि श्रावणीने काहीही केलेलं नाही आहे भैयासाहेब. खरं तर मला माहिती आहे तुम्ही अलकनंदाबद्दल आत्याबद्दल काहीही बोललेलं खपून घेणार नाही आहे, कारण तुमचं त्यांच्यावर अटूट प्रेम विश्वास आहे. पण श्रावणी आणि शुभूने
त्यांच्यापासून तुम्हाला वाचवलेलं आहे. त्या दिवशी ज्या दिवशी पार्टीचे लोक घरी येणार होते त्या दिवशीच इकडे मात्र आत्याने खूप मोठा डाव रचलेला आहे आणि ही मी माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकलेलं आहे. आणि तुम्हाला प्रूफ म्हणून काही पाहिजे असेल तर हे बघा, मी सकाळी तुमच्याकडे आले होती त्यावेळेस तुम्ही जेव्हा कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या भैयासाहेब, त्यावेळेस आत्यानं मला धमकावून सांगितलं. ऐका, तेव्हा आता इकडे आत्या जेव्हा धमकावते अपर्णाला तेव्हा मोठ्या हुशारीने आता आवाज रेकॉर्ड करत असते, ते म्हणजे आत्याचा. आणि हाच रेकॉर्ड केलेला आवाज आता ऐकवते ते म्हणजे विश्वंभरला. आता विश्वंभर जेव्हा हा काही आवाज ऐकतो तेव्हा मात्र आता त्याच्या पुढे पूर्ण सत्य आलेलं असतं आणि अपर्णा सांगते की हो, त्या दिवशी फक्त तुम्ही आता गुंगीत राहायचं आणि म्हणून तिने एक डॉक्टर आता आणला होता इथं. आणि त्या डॉक्टराच्या वेशात ज्या दिवशी शुभू आणि श्रावणी इथं आले होते त्यांनी त्या डॉक्टरांची विचारपूस करत तुम्हाला योग्य ट्रीटमेंट केली, म्हणूनच तुम्ही त्या पार्टीच्या माणसांसमोर योग्य निर्णय घेऊ शकले भैयासाहेब. नाहीतर इकडे आत्याने ठरवलंच होतं की तुमची तब्येत ठीक नाही असं दाखवायचं आणि मात्र या वर्षीच्या इलेक्शनमध्ये आता स्वतः उभं राहायचं, हाच प्लॅन आहे. आणि इलेक्शनला उभं राहण्यासाठी आता आत्या काहीही करू शकते. तेव्हा मात्र आता विश्वंभरचे डोळे उघडतात आणि बोलते की अपर्णा, खरंच मी चुकलो. शुभू आणि श्रावणीची काहीही गलती नसताना मात्र मी त्यांना चुकीचं ठरवलं. आणि लगेच आता इकडे अपर्णा ते सुद्धा सांगते की त्या दिवशी दौलतरावाला ज्या बाईने त्यांच्यावरती आरोप केले होते ते मात्र आता दौलतरावाने जाणून बुजून काही केलेलं नाही. ती बाई होती जी आरोप करणारी, तिला पैसे खाऊ घातले होते ते म्हणजे इकडे अलकनंदा आत्यानेच, असं अपर्णाने सांगितलं. तेव्हा मात्र आता भैयासाहेब प्रचंड रागावले असतात. तेवढ्यातच अलकनंदा तिथं येते आणि अलकनंदाला आता जोरदार अशी कानाखाली मारते. तेव्हा अलकनंदा तर हादरूनच जाते की ज्या भैयासाहेबाला बस म्हटलं की बसायचा, उठ म्हटलं की उठायचा, तोच भैयासाहेब आज अलकनंदाच्या विरोधात गेला. असा विचार करत असतानाच आता भैयासाहेब बोलते की अलकनंदा, तू हे चांगलं केलं नाही. खरं तर मी तुझ्यावर माझ्या मुलीपेक्षाही जास्त विश्वास ठेवला आणि तू तो काय केला, भंग केलास. त्यावर अलकनंदा बोलते की नाही, ही अपर्णा माझी जागा घेता यावी म्हणून हे सर्व करते, हिचं तू ऐकू नको. त्यावर आता जे काही अपर्णाने रेकॉर्डिंग केली होती, इकडे अपर्णाला धमकावत होती तेव्हा अलकनंदाची, तेव्हा सर्व काही सविस्तर रेकॉर्डिंग आता अलकनंदाला ऐकते. तेव्हा अलकनंदा आता स्वतःच्या चुकीची ड्रामा करत माफी मागते. तेव्हा आता लगेच हा विश्वंभर आणि अपर्णा शेलारीच्या घरी इकडे श्रावणीकडे घेऊन जाते या अलकनंदाला. आणि लगेच आता शेलारीच्या घरी जात आता अलकनंदा दोन्ही हात जोडून दौलतरावाची माफी मागते. आणि तेवढ्यातच शुभू श्रावणी तिथं येतात. तेव्हा आता स्वतः विश्वंभर सुद्धा शुभू श्रावणीचे हात जोडून माफी मागते आणि जे काही झालं त्यासाठी मला माफ करा. या अलकनंदाच्या सांगण्यावरून मी तुमच्याशी तसं वागलो, असं अपर्णाच्या हुशारीने आता अलकनंदाचा पूर्ण डाव पलटत आता विश्वंभराने शुभू आणि श्रावणीला माफ करत आता जावई म्हणून शुभूचा स्वीकार केलेला असतो. तर इकडे मात्र आता अलकनंदाचा डाव पलटलेला असतो म्हणून तिला प्रचंड राग अपर्णावरती असते. तर खरंच आता अपर्णासोबत काही वेळं वाईट ही जी काही अलकनंदा आहे ते करणार का? खरंच आता मालिकेमध्ये शुभू श्रावणी विश्वंभरच्या घरी राहण्यासाठी जाणार का? हे जबरदस्त ट्विस्ट आपण लवकरच मालिकेमध्ये बघणार आहोत. त्यासाठी आता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.